जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो. तो आज आपण चाललो आहे इथे मनेल लाईन्सला आणि कुलाबा दोन्ही साईड आपण कव्हर करणार आहे गणपती दर्शन. सो मित्रांनो, आता आपण आलो आहे 7 रस्त्याचा राजा बघायला. आता आतमध्ये जाऊन बघूया. आता आपण आलोय पोपटवाडीचा चिंतामणी. चला जाऊन आतमध्ये बघूया बाप्पाची मूर्ती. आता आपण बघितला पोपटवाडीचा चिंतामणी. आता आपण जाऊया दुसरा गणपती बघायला. आपण बघितला चिरा बाजाराचा राजा. आता आपण जातोय चिरा बाजारात चिंतामणी बघायला. तो चिरा बाजारच्या राजाचा ना बाजूलाच आहे, बाजूच्याच गल्लीमध्ये. तुम्ही त्याचं दर्शन घेतल्यावर राजाचं इथं बाजूलाच ती गल्लीमध्ये दर्शन घेऊ शकता. तर चला आपण जाऊया. इथं बसलाय चिरा बाजाराचा राजा. त्याच्याच समोर बाजूच्या गल्लीमध्ये चिरा बाजाराचा चिंतामणी. आणि आता अजून एक इथं मूर्ती आहे. आता माहिती नाही त्यांचं नाव काय, पण आतमध्ये जाऊन आपण बघूया आणि मी तुम्हाला सांगतो आतमध्ये कोणती मूर्ती आहे ती. पण एकानं विचारलं, त्यांनी सांगितलं हा चिरा बाजाराचा गणराज आहे. तर आपण आतमध्ये जाऊन डेकोरेशन आणि मूर्ती बघूया. चला या. आता आपण जी मूर्ती बघितली काळबा देवीचा चिंतामणी. आता आपण जाऊया दुसऱ्या गल्लीमध्ये, तिथली मूर्ती पाहूया. ही मूर्ती आहे काळबा देवीचा राजा. सो आतमध्ये जाऊन बघूया मूर्ती.
जी आता मूर्ती बघितली ना ती टेल गल्लीमधली मंगळादेवीचा गणराज ही तिथली मूर्ती. तर आपण जाऊया पुढची मूर्ती बघायला. आलोय ओवलवाडी काळबादेवीचा गणराज बघायला. आतमध्ये जाऊन आपण मूर्ती आणि डेकोरेशन बघूया. चला दर्शन करूया बाप्पाचं. आज आपण जे मूर्ती कव्हर करतो ना सगळे गणपती दर्शन करतोय ते मरीन लाईन्सला आहे. तर ज्यांना कुणाला यायचं असेल ना हे मूर्त्या बघायला तरी मरीन लाईन्सला या. मरीन लाईन्स ईस्टला हे सर्व मूर्त्या आहेत. सो मंडळात ते सर्व व्हिजिट करा आणि बघा कुणाला कोण इच्छुक असेल येण्यासाठी तर. सो आता आपण वळूया दुसऱ्या मूर्तीकडे. आता आपण बघितली एक मूर्ती, आता आपण एका गल्लीत जाऊन दुसरी मूर्ती पाहूया. आता आपण आलोय चिरा बाजाराचा इच्छापूर्ती. तर आज जाऊन मूर्ती पाहूया. आता आपण जी मूर्ती बघितली ना तो चिरा बाजारचा इच्छापूर्ती बघितली. आता आपण जाऊया दुसरी मूर्ती बघायला. ओके. बघायचं असेल ना तुम्ही अखिल चंदनवाडी गोड गणपती बघितला ना का त्याच्या बाजूलाच ह्या सर्व मूर्त्या आहेत. अखिल चंदनवाडी गोड गणपतीच्या बाजूला जी BMC ऑफिस आहे त्याच रस्त्याने आतमध्ये येऊन ना सरळ हे सर्व मूर्त्या तुम्हाला बघायला भेटतील. चला मग ही मूर्ती आपण बघूया आतमध्ये जाऊन. आता आता आपण बघितला चिरा बाजाराचा महाराजा. तर आपण आता जाऊया पुढची मूर्ती बघायला. डेकोरेशन मूर्ती दोन्हीही पुढे जाऊन बघूया. जे जे आज आपल्याला कव्हर करता येईल ना सगळे आपण कव्हर करूया गणपती सर्वेच्या सर्वे. पण आता जी मूर्ती बघते ना गिरगावचा वक्रतुंड मूर्ती लहान आहे पण खूप सुंदर होती आणि डेकोरेशन पण खूप सुंदर आहे. तुम्ही जा आणि बघा डेकोरेशन खूप सुंदर आहे इथलं डेकोरेशन. तो आता आपण जाऊया पुढची मूर्ती पाहायला.
आता आपण आलो आहे ना सीपी टँकचा महाराजा इथे आलेलो आहे. सो आज जाऊन आपण मूर्ती बघूया. तर तुम्ही बघू शकता सुंदर असा गेट, सिंदूर ऑपरेशन सिंदूर या थीमवर आधारित असा गेट इथे पूर्ण लावण्यात आलेला आहे. सो आपण आज जाऊया. आपण आलो ना दुसरी खत्तरगरीचा मोरया बघायला. आज जाऊन आपण मूर्ती बघूया. चला आज जाऊया. वाकूरद्वारचा राजा धोबीघाट. आता आतमध्ये जाऊन आपण मूर्ती बघूया. धोबीवाडी, सॉरी धोबीघाट नाही, धोबीवाडी. 22 फुटाची मित्रांनो मूर्ती आहे. जाऊन आतमध्ये बघूया कशी मूर्ती आहे. आपण मुंबादेवीचा महाराज इथे आलेलो आहे. हा त्याचा प्रवेशद्वार आहे. आणि मित्रांनो बघा प्रवेशद्वार काय सुंदर आहे, खूप सुंदर आहे प्रवेशद्वार. तो आपण ना आतमध्ये जाऊन
आता आपण बघत ना मुंबादेवीचा महाराजा, खूप सुंदर डेकोरेशन आहे, खूप सुंदर डेकोरेशन आहे, मन प्रसन्न झालं. आणि मूर्ती पण खूप सुंदर आहे. सो तुम्ही या आणि नक्की बघा मूर्ती. सो आता आपण जाऊया पुढे, पुढची मग मूर्ती बघूया. आता आपण आले फोर्टचा इच्छापूर्ती येते. तुम्ही प्रवेशद्वार बघा मित्रांनो, काय सुंदर असं प्रवेशद्वार आहे. आणि इथली थीम आहे सोमनाथ मंदिर ज्योतिर्लिंगवर. इथली थीम आहे सोमनाथ मंदिरवर आधारित. तर तुम्ही बघा. बघतला फोर्टचा इच्छापूर्ती. आता त्याच्याच समोर आहे थोडंसं 1 मिनिटावर फोर्टचा गणराज. सो आता आपण ती मूर्ती बघायला जाऊया मित्रांनो. आणि फोर्टच्या राजाचं डेकोरेशन तर खूप सुंदर होतं. तुम्ही नक्की जाऊन बघा. ज्यांनी ज्यांनी नाही बघितलं त्यांनी नक्की या आणि बघा फोर्टचा इच्छापूर्ती. हा आहे फोर्टच्या गणराजचा प्रवेशद्वार. आता आपण जाऊया आतमध्ये आणि आतील डेकोरेशन आणि गणपतीचे दर्शन करूया.
मित्रांनो, आता आपण आलोय फोर्टचा राजा पाहायला. आता आपण त्याच्या प्रवेशद्वार समोर उभे आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. मित्रांनो, आपण आता आलो आहे श्री दातार सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ इथे आलेलो आहे. सो फोर्टमध्येच आहे, पण फोर्टच्या राजाच्या बाजूला. सो आतून आतमध्ये जाऊया. गणपती बघितला श्री दातार डेकोरेशन अफलातून खूप खतरनाक. त्याच गल्लीमध्ये पुढे अजून एक मूर्ती आहे, ती आपण बघायला जाऊया. चला मग. गणपती बघितला फोर्टचा चिंतामणी सुंदर आहे, खूप सुंदर. आता आपण जाऊया पुढे कुलाबा. हा मित्रांनो आहे फोर्टचा बालवीर, म्हणजे नाव लिहिले बालवीर फोर्ट. सो आतमध्ये जाऊया. आपण आता बघितला बालवीर फोर्ट. आता आपण जाऊया कुलाबा. कुलाब्याचे गणपती कवर करूया, म्हणजे इकडनं जे जे भेटत आहेत कुलाब्यापर्यंत आपण सगळे गणपती कवर करायचे. आणि मग तुम्ही माहिती आहे ना काय करायचं तुम्हाला. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ न स्किप करता पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारास शेअर करा आणि त्यांना पण सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला. सो मित्रांनो, भेटूया आता नेक्स्ट मंडपामध्ये. आपण कुलाब्यात एंटर झालेलो आहे आणि ही पहिली मूर्ती आहे आपली कुलाब्याची, कुलाब्याचा लंबोदर. सो आतमध्ये जाऊन बघूया मूर्ती आणि डेकोरेशन. मजा येते बघ मित्रांनो शूट करायला आज.
आता आपण आलोय कुलाब्याचा सम्राट बघायला. सो आतमध्ये जाऊन मूर्ती बघूया. कुलाब्याचा सम्राट. आता जाऊया कुलाब्याचा युवराज बघायला. कुलाब्याच्या सम्राटच्या समोरच कुलाब्याचा युवराज आहे. सो आज आपल्यासोबत भावेश आजी आहेत सोबत. भावेश आपल्यासोबत आपल्याला सर्व फिरवत आहेत त्यांच्या गाडीवरतून. सो आपण फिरतोय. सो चला नेक्स्ट मूर्ती पाहूया. आहे कुलाब्याच्या युवराजचा प्रवेशद्वार. सो आपण आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला डेकोरेशन आणि मूर्ती दाखवतो. सो मित्र हो, आपण आता आलोय कुलाब्याचा राजा. कुलाब्याचा युवराज पाहून झाला आपला. आता कुलाब्याचा राजा बघूया. आणि डेकोरेशन खूप सुंदर आहे. कुलाब्याचा राजा बघून झालेला आहे. तर आपण पुढे जाऊया आणि बघूया आता कुलाब्याचा लाडका. कुलाब्याची लाडक्याची ह्या वर्षीची मूर्ती तर सुंदरच आहे. आज जाऊन बघूया. आलोय आपण, पोहोचलोय. आता बघूया मूर्ती. आता आपण बघितला कुलाब्याचा लाडका. आता आपण जाऊया पुढची मूर्ती बघूया. धोबीघाटचा राजा. आता आपण बघूया धोबीघाटचा पुढची मूर्ती. ते मधीभावा मूर्तीचं नाव होतं ना, तेव्हा कन्फ्युज झालं. सो पुढची मूर्ती आता आपण बघूया. आता आपण पोचतोय कफरेटच्या जवळ आसपास. तर आता आपण आलोय कफरेटचा इच्छापूर्ती बघायला मित्रांनो. आज जाऊन मूर्ती बघूया.
आपण आलोय कोळ्यांचा राजा. आता आतमध्ये जाऊन मूर्ती बघूया. मित्रांनो, आपलं कुलाबा आणि कफरेट कव्हर करून झालेलं आहे. तर आता आपण परत आलोय गिरगावात. आता जाऊया गिरगावचा राजा बघायला. तो चला आतमध्ये जाऊया. वाजलेत रात्रीचे 4:30 म्हणजे पहाटेचे 4:30 वाजलेले आहेत. सो आता आपण जातोय उमरखाडीचा राजा बघायला. अगर पॉसिबल झालं तिथपर्यंत गेलो घरी न जाता तर आपण शूट करू उमरखाडीचा राजा आणि तिथे आसपासले पण आजूबाजूच्या पण मूर्त्या शूट करू. सो चला आता भेटूया थोड्या वेळाने. सो आता आपण आलो कुंभारवाड्याचा सुखकर्ता. सो बघा आतमध्ये जाऊन आता आपण मूर्ती बघूया. मित्र हो, आता आपण आलोय तिसरा कुंभारवाडा, कुंभारवाड्याचा महाराज. तर चला आतमध्ये जाऊया आणि मूर्ती पाहूया. आपण आलोय गोल देऊलचा राजा. तिथे आलोय, तुम्हाला मी त्याचा मूर्ती दाखवतो. झोप आले मित्रांनो, रातभर फिरून फिरून ना झोप लागले. हा आहे एंट्री गेट. आणि हा आहे गोल देऊळचा राजा. चला आतमध्ये जाऊ. आता आपण बघितला गोल देऊलचा राजा. आता आपण जातो टिश्यू पेपरची मूर्ती बघायला, इको फ्रेंडली. दक्षिण मुंबईचा काय माझा काहीतरी आहे मित्रांनो, विसरलो मी, माफ करा. आपण जाऊन बघूया, दाखवतो मी तुम्हाला. सो आम्ही दोघं खूप थकले, झोप आले. तरी आपला अजून शूट चालू आहे. अजून 1 तासाचा शूट आहे बाकी. अजून जायचं आहे लांब भरपूर. जेवढे भेटतील तेवढे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. सो मित्रांनो, जे चॅनलवर नवीन आले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.
मूर्ती बघितली ना ती मौलाना आझाद रोड असं सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळ असं होतं. सो आता आपण पुढे जातोय. जाता जेवढ्या भेटतात तेवढ्या मूर्त्या आपण करत 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 जातोय. मग ज्या भेटतील ते शूट करत राहायचं. बरोबर ना मित्रांनो? आम्हाला या गणपती बाप्पा मोरया कमेंट्स करा. पोचलेलो आहे देव माझा उमरखाडीचा राजाच्या गेटवर. सो मी तुम्हाला आता आतमध्ये नेऊन गणपतीचे दर्शन करवतो. ठीक आहे, चला मग आज जा. उमरखाडीच्या राजाचा गेट तुम्ही बघू. चला मग आज जाऊ. ज्यांना चरण दर्शन करायचं तरी चरण दर्शन करून घ्या. ज्यांना येणं पॉसिबल होत नाही त्यांनी आपण बघितला उमरखाडीचा राजा. सो बघू अगर अजून मूर्त्या भेटल्या शूट करायला तर करू, नाही तर आपला व्हिडिओ इथेच आपण थांबू. तो बघूया अजून मूर्त्या भेटतात का आपल्याला शूट करायला. सो चला.